गुड मॉर्निंग जळगावकर, कसे आहात? मजेत आहात ना? मी आहे तुम्हा सर्वांची आवडती होस्ट साक्षी हेमंत नाईक. स्वागत करते आपल्या आवडत्या मंचावर. त्याचं नाव आहे हॉबी डुबी डू, अर्थात एक तरी छंद जोपासावा. मित्रांनो, काही जण व्यवसायात यशस्वी होतात तर काही जण आपले छंद जोपासतात. पण जेव्हा छंद जीवनाला ऊर्जा देतात तेव्हा उदयास येते स्विमिंग, द एनर्जी बूस्टर. मित्रांनो, आज आपल्या हॉबी डुबी या मंचावर आले आहे एक यशस्वी ज्वेलर्स, ज्यांनी चांदीच्या व्यवसायात छान असं काम केलेलं आहे. सोबतच जळगावमध्ये त्यांचं सराफ बाजारात एक छान शॉप देखील आहे. मित्रांनो, यांनी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये छान यश देखील प्राप्त केलंय. यांचं नाव आहे श्री अनिलजी बाफना. मित्रांनो, अनिलजी बाफना, आज आपण यांना बोलतं करणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याकडून अनेक छान छान गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग संवाद साधूया श्री अनिलजी बाफना यांच्यासोबत. नमस्कार सर, हॉबी डुबी या मंचावर मी आपलं स्वागत करते. आम्हा मित्रांना आपली छान ओळख करून द्या बरं. माझं सराफ बाजारमध्ये दुकान आहे अनिल बाफना म्हणून, बाफना ज्वेलर्स म्हणून. मी मागील 45 वर्षापासून माझं हे काम आहे आणि मला फिरण्याचा आणि स्विमिंगचा सगळ्यात जास्त शौक आहे. जगातले 65 देश मी आत्तापर्यंत फिरलेलो आहे आणि प्लस कैलास मानसरोवर सुद्धा करून आलो आहे. तसंच स्विमिंगमध्ये मी मागील 50 वर्षापासून स्विमिंग करतो आहे. त्याच्यात 2020 पासून मी समुद्राची स्विमिंगची स्पर्धासुद्धा आजपर्यंत केलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्या 2020मध्ये मी गेट ऑफ इंडिया केलं. त्याच्यानंतर मालवणला 5-6 टाईम आजपर्यंत झालेलं आहे. आजच्या 2 महिन्यापूर्वी संभाजीनगरमध्ये सगळ्यात कठीण आमच्या वयोगटात बटरफ्लाय 100 मीटरमध्ये मी स्वर्ण पदक महाराष्ट्रातून पहिलं प्राप्त केलं. तसंच आजच्या 8 दिवसापूर्वी मालवणमध्ये मी आणि माझी मुलगी दोघांनी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. माझी मुलगी 25 वर्षापासून पाण्यात कधीच गेली नाही, पण तिची इच्छा झाली की वडील पप्पा तुम्ही फॉर्म भरू राहिले, माझा सुद्धा फॉर्म भरा. म्हटलं तुझ्याने होणार नाही. पण तिची दांडगी इच्छाशक्ती पाहून आम्ही तिला घेऊन गेलो. तिला होडीवर बसताना सुद्धा मी सांगत होतो का बेटा आता तू नको करू, तू कधी केलेलं नाही, तू पाण्यात कशी उडते. बरं. तरी तिने 3 किलोमीटरमध्ये भाग घेऊन महाराष्ट्रातून 11वी आली आणि जळगावचे जे रँक होल्डर आम्ही 9-10 लोक होते त्याच्यात ती पहिली आली. मला अजून बी शॉक आहे का त्या मुलीने 25 वर्षात पाणी नाही पाहिलं, कधी समुद्र नाही पाहिलं आणि पहिल्यांदा उडी मारून तिने 3 किलोमीटर पूर्ण केलं. त्यावेळेस माझं बी झालं. दोघांनी मिळून आम्ही ती कॉम्पिटिशन. बरं सर, व्यवसायामध्ये चांदीच्या व्यवसायात आपण एक यशस्वी बिझनेसमॅन आहात. मग स्विमिंगची आवड आपणात कसं म्हणजे निर्माण झाली? या व्यवसायाच्या पूर्वीपासून मला स्विमिंगची आवड होती. मी राहणारा लासलगावचा. मी विहिरीत शिकलो. त्याच्यानंतर मी समुद्रामध्ये तिथल म्हणून आहे बलसाड जवळ, तिथे समुद्रात स्विमिंग करायचं. बर. 1984 मध्ये फिलिपिन्स जवळ पॅकजन्सन फॉल म्हणून आहे, तिथे सुद्धा मी ती उडी मारून स्विमिंग केलेली आहे. तो शौक तो पाण्याचा झाला आणि पाण्याचा आवड खूप जास्त. बरं, म्हणजे विहिरीपासून आवड, विहिरीत पोहण्यापासून ते आता स्विमिंगमध्ये राज्यस्तरीय पदक मिळवण्यापर्यंत ती आवड तुम्ही जपलेली. बरं. आणि रोज करतो. स्विमिंग द एनर्जी बूस्टर, म्हणजे स्विमिंगमुळे तुम्हाला जी एनर्जी मिळते आहे, दिवसभर फ्रेश राहतो. बरं. ट्रेकिंग माझं रोज राहतं, वॉकिंग रोज राहतं, प्लस स्विमिंग. दिवसभर खूप खूप एनर्जी भेटते. मी दुपारी कधी आजपर्यंत झोपलेलो नाही, कधी झोपलं नाही दुपारी. संध्याकाळपर्यंत ती रात्रीपर्यंत एनर्जी राहते. म्हणजे स्विमिंग केल्याने जी एनर्जी माणसाला टवटवीत ठेवण्याचं काम ते खरं स्विमिंगमुळे. सगळ्यात चांगला व्यायाम जगात तर स्विमिंगच आहे. बरं, मग स्विमिंग म्हटलं की आपण म्हणतो की थोडी भीती वाटते बऱ्याच वेळा, की पाण्यात जाऊन आपल्याला कसं भीती वाटेल. मग तसं कधी वाटलं नाही तुम्हाला भीती? मी लोकांचे भीती घालवतो. लोक जे नवीन शिकायला येतात असे काही मुलं आहेत, काही स्टुडंट माझे आहे, ते माझ्याबरोबर स्विमिंग शिक पाण्यात टाकायचं, बस एवढाच विषय.
निघून जाते भीती. पाण्यात गेली की मग भीती निघून निघून जाते. बरं बरं. सर, व्यवसाय म्हटला की आले ताणतणाव, समस्या, काही वेळा निर्णय घ्यावे लागतात. मग स्विमिंगमुळे तुमची ती प्रोडक्टिव्हिटी कशी वाढली, तुमची पेशन्स लेवल कशी वाढली, स्विमिंगचा तुमच्या व्यवसायात तुम्हाला कसा फायदा झाला? जसं मी स्विमिंग शौकनी करतो तसा सुद्धा बिझनेस दिवसभर मी शौकनेच करतो. बरं. हा, आरामशीर, कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता करतो मी. बरं. म्हणजे स्विमिंगमुळे तुम्ही म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्हाला जास्ती कसं ग्रोथ करण्याची मदत खरी स्विमिंगमुळे होते? स्विमिंग मला इजी ट्रॅव्हलिंग केली एवढी जगातली, त्याच्यामुळे सुद्धा मला त्या बिझनेस मध्ये ग्रोथ कुठे मिळाली. कुठे फिरला आतापर्यंत? मी आता जगातले 65 देश फिरलेलो आहे. बरं बरं. 1996 पासून अमेरिकेत राहिलेलो आहे. त्याच्यानंतर मी आफ्रिकेच्या 6 महिने आफ्रिकेत राहायचो बरं. गोल्डच्या बिझनेस मध्ये. तसंच डायमंडच्या बिझनेसच्या हिशोबाने मी रशियात सुद्धा राहिलेलो आहे, आफ्रिकेत सुद्धा राहिलेलो आहे. नंतर 2015 पासून मी चायना व्यापार चालू केला चायनामध्ये. तर 2020 कोविडच्या पूर्वीपर्यंत मी तिथे व्यापार करायचो. प्रत्येक महिन्याला चायनाला जायचो. बरं. व्यापारासाठी चायना वगैरे बरेच देश फिरले आता आपण. बरं, कुटुंबाचा आणि तुमचा छंद जोपासण्याचा काय तो म्हणजे अशी गमती जमती कशा झाल्या? आमच्या इथे सगळं विरुद्ध आहे. आता माझी मुलगी स्विमिंगला जाणार म्हणून बायको पहिल्यापासूनच नाही म्हणायची. ती होडीत बसत तोपर्यंत नाही म्हणायची. पण जेव्हा तिने पदक आणलं माझ्या मुलींनी, तर माझ्या बायकोनी ते पदक दिवसभर गळ्यात घालून फिरली घरात. म्हणजे खरा आनंद वाईफला आणि तिच्या म्हणजे मुलीच्या आईला झाला असं तेव्हा झाला. तोपर्यंत त्यांनी सांगितलं हे बा पाण्यात जायचं नाही. शेवटी आई म्हटली की भीती असते. पहिल्यांदाच उडी मारली होती. मग मुलीच्या मनामध्ये कसं म्हणजे स्विमिंगची आवड तुमच्यामुळे निर्माण झाली का? ती 3 वर्षाची होती त्यापासून तिला मी वरतून उडी मारवायचो. आपल्या कोकिळ गुरुजीच्या स्विमिंग टँकला वरतून उडी मारायचं शिकवायचं. तिची मुलं सुद्धा एक 11 वर्षाचे आणि एक 5 वर्षाचे, ते आजच्या तारखेमध्ये उत्कृष्ट स्विमिंग करतात. आणि विशेष जसं मी पाण्यात योगा करतो तसंच माझी जी मुलीची मुलगी आहे रायशा म्हणून, ती सुद्धा पाण्यात योगा करते आज बी. म्हणजे आपण पाहतोय मित्रांनो, जसं वडिलांनी आपला आवड जपली अगदी तसंच त्याप्रमाणे त्यांची मुलगी सुद्धा त्यांची आवड जपण्याचा प्रयत्न करते. आणि याच्यानंतर पुढच्या वर्षी मालवणच्या स्विमिंग याला समुद्र स्पर्धेमध्ये मी, माझी मुलगी आणि तिची मुलगी, आम्ही तिघं एकत्र स्विमिंग करण्याचं म्हणजे 3 पिढ्या चालल्या आता. या 3 पिढ्या आपली आवड जपताय आणि कदाचित पुढे भविष्य पण ते तसंच होऊ शकतं. शौक एकदा आवड झाली, स्विमिंगची आवड झाली, सुटत नाही. आणि विशेष गोष्ट, स्विमिंग शिकल्यानंतर तुम्ही म्हणतात बाबा एखादी गोष्ट आता किती वर्षापासून तू केली तर ती येणार नाही. याचं चांगलं उदाहरण नेहा आहे. 25 वर्षापासून जी मुलगी स्विमिंग मध्ये नाही गेली, ती पहिल्यांदा समुद्रात उडी मारून 3 किलोमीटर मारणं आश्चर्य. तर स्विमिंग एकदा शिकला तो मनुष्य स्विमिंग जीवनभर कधीच विसरत नाही. आईच्या पोटात शिकून येतो. मी तर 6 महिन्याच्या मुलाला सुद्धा एक बाई घेऊन यायची आमच्या टँक. त्या 6 महिन्याच्या मुलाला मला स्विमिंग शिकवायला. सगळ्यात पहिल्यांदा तो स्विमिंग शिकला. 6 महिन्याचा बॅकस्ट्रोक. कारण आईच्या याच्यात पोटात राहिल्यामुळे तो स्विमिंग करतच राहतो. आता सुद्धा त्यांनी स्विमिंग चांगली केली, लवकर शिकला. 6 महिन्याचा मुलगा. बरं. आणि हे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये जे तुम्हाला यश मिळालेलं, तो क्षण आनंद कसा होता? मुलीसोबत ते पदक घेताना तो आनंद काय वाटला? मला आनंद तिचा वाटला नाही. म्हणजे कसं होतं, 3 किलोमीटर ती पहिल्यांदा गेली होडीमध्ये, नंतर आम्हाला 2 किलोमीटरला सोडलं. तर जेवढे बी होडीवाले जे आहे तिथे त्यांना मी सांगायचो माझी 251 नंबरची टोपीवाली मुलगी आहे, तिच्याकडे ध्यान ठेवा, ती कुठे काय काय. बस तोच एक टेन्शन होतं. ती माझ्या पहिली आली किनाऱ्यावर, नंतर मी आलो. मला आनंद जास्त जेव्हा झाला का मला ती किनाऱ्यावर मुलगी पाहायला भेटली, मला तो आनंद होता. कारण की ती आली कशी हा विषय होता. ती पोहोचली की नाही पोहोचली हे मी माझ्या स्विमिंग मध्ये कंटिन्यू टेन्शन मध्ये तेवढंच होतं, माझी मुलगी पोहोचली की नाही. आणि तिला पाहिल्यावर जो आनंद झाला तो पदक तर मी भरपूर मिळवलेले आतापर्यंत. म्हणजे शेवटी वडिलांचं काळीच ते त्या टायमाला भरून आलं असेल. भरून म्हणजे होडीत बसून सुद्धा सांगायचं नको जाऊ. पण याच्याने तिचा त्या आवड दिवसेंदिवस वाढेल. पण वाढेलच ना, निश्चित. तिनेच ते सांगितलं ना, पुढच्या टायमाला आम्ही 3 जाऊ म्हणे. एकाच टायमाला 3 पिढ्या त्या समुद्रामध्ये.
तिच्या मिस्टरनी सुद्धा खूप साथ दिली. बरं बरं. 3 पिढ्या म्हणजे हे छंद जोपासता खूप छान गोष्ट आहे. मित्रांनो, हे बघा, जर आपण आपला छंद जिवंत ठेवला ना, तर मग आपली पिढी सुद्धा ते छंद जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते. नक्की नक्की. बरं सर, व्यवसायामध्ये स्विमिंग तुम्हाला कशी मदत करते, म्हणजे कशी तुमची एनर्जी कंटिन्यू ठेवते? तुम्ही स्विमिंग करून पहा, हम्म, तुमचा पुरा दिवस फ्रेश राहतो. हम्म. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नाही राहत. बरं बरं मनुष्य एकदम खुशीमध्ये राहतो, बरं. मग आनंदी रोज राहतो. रोज करतात? रोज करतो. मोस्टली आता थंडीचं कमी आहे, कमी झालं? बाकी तर करणं म्हणजे आहेच. बरं शौक. बरं. त्यासाठी असं काही फिटनेस वगैरे आपण म्हणतो की आपल्याला एक्झरसाइज कंटिन्यू बघा, काही अशा काही गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात का? स्विमिंग मध्ये कशाचीच काहीच करावी लागत नाही. ज्याला स्विमिंग येतं तीच एक्झरसाइज आहे सगळ्यात मोठी. बरं बरं. मग त्याच्यासाठी असं रुटीन काही डाएट वगैरे काही फॉलो करावं? काहीच नाही, काहीच नाही. स्विमिंग केल्यानंतर बाहेर आल्यावर सगळ्यात जास्त भूक लागते बरं बरं. कोणाला बी. कोणाला पण. बरं, स्विमिंग एक छान आवड आहे, एक छान छंद आहे, तर ती जास्तीत जास्त लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी तुम्ही आमच्या मित्रांना काय संदेश द्याल? निश्चित तुम्ही पाण्याजवळ या, माझ्याजवळ या, मी तुम्हाला स्विमिंग शिकवतो. भीती कशी घालवावी? भीती लगेच निघून निघून जाते. 10 मिनिटं द्या प्रत्येकाने मला. हा. 10 मिनिटात भीती काढून देईल. बरं बरं. स्विमिंग शिकून बी देईल. बापरे. कित्येक विद्यार्थी. मला तर तुमच्यामुळे मलाच आवड निर्माण झाली की मी सुद्धा यावं आणि कधीतरी. जळगावमध्येच करता का? हो, जळगाव. जळगावमध्येच. बरं बरं. आणि मग आता छंद, व्यवसाय आणि मग कुटुंब, या सगळ्यांमध्ये तुम्ही कसा तुमचा समतोल राखतात? सकाळचा टाइम जो राहतो माझा स्विमिंगचा राहतो, हा. जेवणापर्यंत घरचा टाइम राहतो, दिवसभर दुकान, बरं. व्यापार, असं नाही होत का अचानक की फिरणं कधी- सगळ्यात महत्वाचं. मला फिरणं? फिरण्याचा शौक खूप जास्त आहे. बरं बरं. छंदामुळे तुम्ही बिझनेस पण तेवढाच चांगल्या तेवढंच, पद्धतीने हा. सांभाळतायत, ग्रोथ होते तुमची मी छंदा. पहिली छंद पाहतो, नंतर बिझनेस. अच्छा, हे तर आणखी छान बोलले तुम्ही की पहिले छंदाला महत्व द्या, नंतर मग बिझनेसला महत्व द्या. बस. कारण पहिली आवड महत्वाची, काम आणि ते तर होतच राहतं, पोटाला लागतं तेवढं भेटतच आहे. भेटतच आहे. तुम्ही तुमचे जे ध्येय आहे, हा. फिरण्याचा जो विषय आहे तो पूर्ण होतो. अजून कुठली कुठली आवड आहे तुम्हाला? फिरणं हे सगळ्यात मोठे आहे. देश विदेश फिरण्याची आवड मला. मग बाहेर देशात फिरताना मग तुम्ही असं बऱ्याच जणांना सांगितलं का की स्विमिंग एक छान विषय, छान छंद आहे, तर तुम्ही सुद्धा तो निर्माण केला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये? परदेशात तो काही विषय पडतच नाही ना. बरं बरं. म्हणजे प्रत्येकाला ही आवड. तिथे फक्त खानपानचा मला प्रॉब्लेम पडतं, व्हेजिटेरियन असल्यामुळे. हा. बरं. तुमच्या मुलीला ही आवड आणि कशी तुमच्यामुळे निर्माण झाली? माझ्यामुळेच झाली. बरं. ती 3 वर्षाची होती तेव्हापासून तिला शिकवलं, तिच्या मुलांना शिकवलं, तिच्या मुलीला शिकवलं. अजून कुठले कुठले पदक मिळाले तुम्हाला? मला आता त्याची गिनती नाही, भरपूर पदक भेटलेले, सांगू शकत नाही एवढे पदक. हे सगळे त्या छंदामध्येच आहे का? स्विमिंगमुळे? स्विमिंग. बरं. तुमच्या बिझनेसमध्ये आपण म्हणतो की आपला छंद आपल्याला मदत करतो. आता तुम्हाला स्विमिंग, त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते, तुम्ही छान प्रकारे काम करतात. मग बऱ्याच वेळा असं होतं का की कुठेतरी कामामध्ये जास्त लक्ष होऊन जातं आणि मग छंदाकडे दुर्लक्ष होतं? असं नाही होत? असं होत नाही, कारण त्याचा टाइम अलग आहे, याचा टाइम अलग आहे. बरं. तुमचा बिझनेस अवर्स अलग आहे, तुमचा व्यायामाचा अवर्स अलग आहे. बरं. म्हणजे तुम्ही कामापेक्षा तुमच्या छंद जोपासण्याला जास्त महत्व देतात. शरीराचं महत्व, शरीराला महत्व द्यायचं सगळं. बरं. आणखी काय काय गोल आहे तुमचे? माझ्याला अजून 2 ज्योतिर्लिंग बाकी राहिलेले आहे आणि जगातल्या 5 खंडामधला फक्त 1 खंड बाकी आहे, तो ऑस्ट्रेलिया. बरं. तो पूर्ण करायचा आहे. म्हणजे आतापर्यंत सगळं फिरून झालेलं आहे? 65 देश कशाला म्हणतात? बापरे, एवढं फिरून सुद्धा आता फक्त 1 खंड राहिला. जगात 5 खंड आहे. बरं. 5 खंड एवढे फिरले तुम्ही, बापरे. 1 खंड राहिलेला आहे. छान. बिझनेस खूप छान पद्धतीने सांभाळतात तुम्ही. आज छान एक उद्योजक देखील आहात. फॅमिली आणि तुमची एक छंद जोपासण्याची, आणि तुम्हाला छंदावर जास्त, तुमचं आता म्हणतो की कलह जास्त छंदाकडे आहे, मग फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो तुम्हाला त्या बाबतीमध्ये? फॅमिलीचा सपोर्टचा तर काही विशेष नाही. घरात जास्त लोक आहेत नाही आमच्या. मिसेस मी आहे. बरं. ती देवाधर्मात जास्त राहते. आणि छंद मग जसं राहिलं, जसं आम्ही तिला करतो, चल बाई युरोपला जाऊन येऊ, अमेरिकेला जाऊन येऊ, मग जगात तिला घेऊन फिरतो. मग ती म्हणते माझी मुलगी असली तर मी फिरेल, त्या मुलीला घेऊन आम्ही सगळे फिरतो. बरं. ही माझा शौक बी पूर्ण होतो. बरं. ह्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा तुम्ही जिंकलात, त्याविषयी थोडी माहिती द्या. बटरफ्लाय स्विमिंग मध्ये 4 प्रकारचे स्ट्रोक राहतात. फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय. बरं. याच्यामध्ये सगळ्यात कठीण आहे जो तो बटरफ्लाय आहे.
आणि मी आजच्या 2 महिन्यापूर्वी संभाजीनगरमध्ये 100 मीटर बटरफ्लाय मध्ये गोल्ड मिळवलं. बरं. जी सगळ्यात कठीण आहे. शरीराला जास्त जी ताकद लागते, स्विमिंग मध्ये सगळ्यात जास्त ताकद लागते ती बटरफ्लायला. बरं. सगळ्यात जास्त ताकद बटरफ्लाय लागते. swimming. आणि त्याच्यात मी गोल्ड मिळवलं. आणि त्याच्यात एक नवीन आता चालू झालं IM, इंडिव्हिज्युअल मिडले म्हणून. ते सुद्धा मी तिथे पार्टिसिपेट झालो. IMला IM ला 4 स्ट्रोक मारावं लागतं एकाच टायमाला, 50-50 मीटरचे एक टायमाला. तो शौक आहे. शौक आहे. नाही, आणि तो तुम्ही जिवंत ठेवलाय ती खूप मोठी आणि रोज करल्यामुळे ती प्रॅक्टिस होते. रोज तुम्ही त्या गोष्टीला तेवढंच महत्व देता जेवढं तुम्ही तुमच्या कामाला देताय. मी योगामध्ये सुद्धा पाण्यात पाहिजे तेवढ्या वेळ थांबू शकतो. कसाही योगामधला कोणताही प्रकार मी पाण्यात करून दाखवू शकतो. बापरे. कुठले कुठले प्रकार असतात सर? बरं, थोडक्यात योगा- माहिती. जसं तुम्हाला नुसतं पाण्यात सिंगल उभं राहायचं, तर किती वेळेस नुसतं कोणताही हे न करता मी सिंगल पाण्यात उभं राहू शकतो. असं पाण्यात बरं. तुम्ही तुमचं जे बी आसन आहे ते आसन घालून पाण्यात पडून राहायचं, ते सुद्धा माझ्या होतं. ही कठीण गोष्ट आहे. कठीण गोष्ट आहे तरी पण, आणि ह्या वयामध्ये तुम्ही ते करताय म्हणजे मग आमच्यासारख्या तरुण पिढीसाठी एक आदर्शच म्हणावा लागेल. नक्की. बरं, यानंतर अजून कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा काही विचार? आता जे येतील समुद्राचे येतात ते येतात. राज्यस्तरीय आणि नॅशनल जे राहतात त्याच्यात आम्ही जात राहतो, पाहत राहतो की बाई काय आतापर्यंत करत आलेलो आहे, अजून पुढे करू. कधी असं डिस्ट्रॅक्शन नाही झालं का की आपण नाही आता थोडं पुढे थांबलं पाहिजे, आता आपलं वय झालंय, असं कधी मनात नाही आलेलं? स्विमिंग वाला कधीच थांबत नाही. बरं. किती वर्षाचा स्विमिंग म्हटलं की तो कंटिन्यू पुढे तो करणार. बाकीचे व्यायाम तरी बंद होऊन जातील, स्विमिंग वाला कधीच बंद नाही होत. बापरे. म्हणजे एक्झरसाइज मध्ये छान एक्झरसाइज त्यामध्ये स्विमिंग वाला करूच शकत नाही. तुम्ही आमच्या स्विमिंग टँकला या, तिथं 80 वर्ष 90 वर्षाचे सुद्धा लोक आहे स्विमिंग करतात. तुमची स्विमिंग टँक म्हणजे तुमची स्वतःची स्विमिंग? नाही, कोकिळ गुरुजीची स्विमिंग टँक जळगावची आहे ती. बरं. आमच्या स्पर्धेमध्ये 90 वर्षाचे सुद्धा लोक राहतात. म्हणजे माझा ग्रुप जो आहे 70 वर्षापुढचा, त्याच्या पुढे बी 75चा ग्रुप आहे, 80चा ग्रुप आहे, 90चा ग्रुप आहे, 100चा बी ग्रुप आहे आमच्या. बापरे. म्हणजे फक्त तरुण नाही तर आज तुमच्यासारखी मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये स्विमिंग मध्ये उत्साहाने भाग घेते. नाशिकची बाई आहे, काय 9 वारी साडी घालते ती बाई. बापरे. 95 वर्षाची आहे. आता वेळेस संभाजीनगरमध्ये तिने 5 गोल्ड मिळवले. बापरे. 95 वर्षाची. छान. आणि हे तुम्हाला जे त्याच्यामुळेच प्रेरणा येते ना की आपल्यासारखे बरेच जण असते माझ्या पुढे भरपूर आहे ना. अरे बापरे, तुमच्यापेक्षा पण अजून म्हणजे उत्साहाचाच एक पार्ट म्हणावा लागेल. त्यांच्याकडे पाहून आपण जगतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन करण्याची अजून प्रेरणा मिळते. बरं सर, आमच्या तरुण मित्रांना काय संदेश द्याल तुम्ही की त्यांनी त्यांचा छंद कसा जोपासला पाहिजे? त्यांनी ज्या बी क्षेत्रात असतील त्याला रोज टाइम दिला पाहिजे. बरं. दिवसभरात सकाळचा 1 घंटा द्यायलाच पाहिजे. कोणतं बी क्षेत्र असेल, तो योगा करत असेल, वॉकिंग करत असेल, रनिंग करत असेल, स्विमिंग करत असेल, डेली करायचं. जसं जेवण रोज लागतं तसं तुम्ही व्यायाम सुद्धा रोज केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा मुलांचं कसं होतं की आपण फक्त काम 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 आणि मग कुठेतरी त्यांची जी आवड ती कुठेतरी मागे पडून जाते या सगळ्यामध्ये, कामामध्ये. पण तुमच्यासारखे जे आदर्श आहे आमच्या डोळ्यासमोर, मी आज सुद्धा तरुण आहे, माझ्यासमोर सुद्धा तुम्ही एक आदर्शच आहात की तुम्ही तुमचा बिझनेसही छान प्रकारे सांभाळताय आणि तुमची आवडी तेवढ्याच काय म्हणताय एक आनंदाने जोपासताय. तर आमच्या या तरुण जी पिढी आहे तिला फक्त एक थोडक्यात असं काय सांगू शकाल तुम्ही की तिने तिचं आपलं काम तर केलंच पाहिजे पण सोबत आपली आवड सुद्धा तेवढंच आनंदाने जोपासली पाहिजे? जसं तुम्ही तुमच्या जीवनात जेवणाला टाइम देतात, झोपेला टाइम देतात, कामाला टाइम देतात, तसं सकाळी तुमच्या शरीरासाठी 1 घंटा दिलाच पाहिजे. बरं. म्हणजे जेवढं आपलं जेवण महत्वाचं आहे तेवढीच आपली आवड महत्वाची. तुम्ही व्यायाम केला तर जेवण कराल, व्यायाम नाही केला तर जेवण सुद्धा कडू लागतं. आजकालची आमच्यासारखी तरुण पिढी व्यायामला पण तेवढं महत्व देत नाही. कारण काम 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 म्हटलं की मग तिची स्वतःची लाईफस्टाईल कुठेतरी त्याच्यामध्ये मागे राहून जाते, आवड मागे राहून जाते. मित्रांनो, आपण पाहू शकताय की आज ते चांगला बिझनेस यासाठी सांभाळताय कारण त्यांची आवड ते चांगल्या प्रमाणे जपताय आणि स्वतः ती जगता सुद्धा आहे. आवड जपली तर आपण छान जगू शकतो, आनंदाने राहू शकतो आणि आपलं बिझनेस सुद्धा चांगल्या प्रमाणे सांभाळू शकतो. बरं सर, मला एक जाणून घ्यायला आवडेल, आता ही आवड जपताना तुम्हाला असे कसे छान अनुभव आले की जे तुम्हाला आवड जपण्यास मदत करत होते? स्विमिंगमुळे मला 2 अनुभव सांगायचे वाटतात. काही वर्षापूर्वी लायन्स क्लबनी
एक टूर काढली ती बँकॉक आणि सिंगापूरची. त्यावेळेस आम्ही 125 लोकच्या आसपास होतो. तर आमच्यातला एक सदस्य त्या मोठ्या जहाजावरून खाली पडून गेला. त्यावेळेस सुद्धा मी उडी मारून त्याला किनाऱ्यापर्यंत आणलं, जहाजाजवळ आणलं. तसंच बऱ्याच लोकांना स्विमिंग शिकवलं. पण एक अनुभव खूप बरा वाटला. इथे प्रजापत म्हणून एक मनुष्य आहे, त्याला दोन्ही पाय नाही, पण त्याची इच्छा इतकी जोरात होती की मला स्विमिंग शिकायचं. तर त्याला सुद्धा स्विमिंग शिकवलं. तो आनंद खूप आहे. त्याचे लहान पोरं वगैरे सुद्धा तो आता त्याच्यानंतर माझ्याकडे घेऊन आला, त्यांना सुद्धा मी स्विमिंग शिकवलं. बरं, ज्याला दोन्ही पाय नसताना सुद्धा स्विमिंग करण्याची इच्छा जो ठेवतो किती तो मोठी करू गोष्ट आहे. शकतो. ज्यांना हातपाय त्यांनी तर पहिली घ्यायला पाहिजे. म्हणजे जिद्द महत्वाची, जिद्द महत्वाची. त्या माणसाची जिद्द आज बी महत्वाची. का तो स्विमिंग करण्याची त्याची मनोबल खूप जोरात होतं आणि त्याला मी स्विमिंग शिकून दाखवलं. आज मी तो स्विमिंग करतो. बरं बरं. बघा मित्रांनो, जिद्द असेल तर माणूस काय नाही करू शकत. भले लिमिटेशन्स आहेत, पण जिद्द आहे तर काहीच अवघड नाही. मित्रांनो, कसं वाटलं या सरांशी आज गप्पा मारून? मला तर खूप आनंद वाटलेला आहे. मला वाटतं तुम्हाला पण ऐकून खूप आनंद वाटेल. धन्यवाद सर, तुम्ही या मल्हारच्या मंचावर आलात आणि आज तुमच्याशी गप्पा मारून मला खूप आनंद झालेला आहे. तुमच्याकडून मला जाणून घ्यायला खूप आवडलेलं आहे. तुमची छंद तुम्ही कशाप्रमाणे जपताय, छान जगताय, तुमची आवड तुम्ही कंटिन्यू ठेवतायत आणि यश सुद्धा ते प्राप्त करतायत आवड सांभाळून आपली. थँक्यू सर. या हॉबी डुबी आणि मल्हार कम्युनिकेशनने मला इथं बोलवलं आणि माझ्यातले छंद जगापर्यंत पोहोचवण्यासाठी जी संधी दिली, जे मंच दिलं, त्याच्याबद्दल मी आनंदभाऊ मल्हाराचे आणि हॉबी डुबी ग्रुपचे आभारी आहे.